उत्तर मध्य मुंबईतून मवियाच्या उमेदवार वर्षा गायकवाड आज आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वर्षा गायकवाडांची लढत ही उज्ज्वल निकम यांच्यासोबत होणार आहे। महायुतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री पियुष गोयल आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत। मुंबई उत्तरमधून मवियाला अद्याप उमेदवार मिळालेला नाही। ईशान्य मुंबई मवियाचे उमेदवार संजय दिना पाटीलही आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। विक्रोळी निवडणूक कार्यालयामध्ये जाऊन ते अर्ज भरणार आहेत। संजय दिना पाटील यांना मिहीर कोटेचा यांचं आव्हान आहे। कल्याण लोकसभेच्या शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार वैशाली दरेकर आज आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत। यावेळी त्यांच्यासाठी आदित्य ठाकरे यांचा रोड शो असेल। धुळ्याच्या काँग्रेसच्या उमेदवार शोभा बच्छाव आज उमेदवारी अर्ज दाखल करतील। याआधी त्यांचं जोरदार शक्ती प्रदर्शन होणार आहे। यावेळी काँग्रेसचे विधिमंडळातले नेते बाळासाहेब थोरात, आमदार कुणाल पाटील यांच्या उपस्थितीमध्ये त्या उमेदवारी अर्ज भरणार आहेत। मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झालेली आपल्यावर पक्षाने लातूर महायुतीचे उमेदवार सुधाकर श्रृंगारे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभा होणार आहे आणि या सभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित राहणार आहेत। ही सभा लातूरमध्ये दुपारी 1 वाजता गरुड चौकात होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची धाराशिवमध्ये सभा होणार आहे। दुपारी 1 वाजता मोदींची सभा सुरू होईल आणि ही सभा जवळपास 90 मिनिटं चालेल। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या सभेला उपस्थित राहणार आहेत। महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी ही सभा होणार आहे। महाविकास आघाडीचाही सभांचा धडाका सुरू आहे। शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची आज पुण्यामध्ये सभा आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवारांसाठी ही प्रचार सभा होती। धर्माच्या नावावर आरक्षण देऊ देणार नाही। जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत काँग्रेसला संविधान बदलू देणार नाही, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कराडच्या सभेत ठणकावून सांगितलं। साताऱ्यातील भाजप उमेदवार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी आयोजित सभेत ते बोलत होते आणि येत्या महिनाभरामध्ये देशामध्ये अनुचित घटना घडवण्याचा कट असल्याचा आरोप मोदींनी यावेळी विरोधकांना उद्देशून केला। मुंबईमध्ये भाजपचे मिहीर कोटेचा यांच्या रॅलीवर दगडफेक झाली। मिहीर कोटेचा महायुतीचे उत्तर पूर्व मुंबईतले उमेदवार आहेत आणि त्यांची रॅली देवनार भागामध्ये आली असता गौतम नगरमध्ये त्यांच्या रॅलीवर दगडफेक झाली। यामध्ये 1 जण जखमी झाला आहे। मोदी शहा जिकडे जातात तिकडे रामराम करतात, आता आम्ही जातो आमच्या गावा असं सांगत फिरतात, अशी टीका उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर केली आहे। ते रामराम केल्याचा शिवसेनेला एवढा राग का? रामराम काय पाकिस्तानात जाऊन बोलायचं का, असा सवाल विचारत आम्ही रामरामच करणार असा पलटवार फडणवीसांनी केला आहे। संजय राऊतांनी देवेंद्र फडणवीसांवर जोरदार निशाणा साधलाय। देवेंद्र फडणवीसांचं राजकारण हे फार काळ चालणार नाहीये। देवेंद्र फडणवीस हे भाजपचा चेहरा असेल, भाजपला महाराष्ट्र आणि देशात भविष्य नाही असा दावा राऊतांनी केलाय। नसीम खान यांच्या उमेदवारीला आमचा विरोध नाही। उमेदवारी कुणाला द्यायची हा काँग्रेसचा प्रश्न असल्याचं राऊतांनी म्हटलंय आणि अजूनही वेळ गेलेली नाहीये। उमेदवार बदलता येऊ शकतो। नसीम खान यांची लढण्याची इच्छा होती, मात्र मुस्लिम असल्यानं त्यांना उमेदवारी दिली नाही असं खरगे म्हणाल्याचं राऊतांनी म्हटलंय। मुंबई काँग्रेसच्या महत्त्वाच्या नेत्यांची वांद्रेच्या MCA क्लबमध्ये बैठक पार पडली। वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानं नसीम खान नाराज झालेत। या जागेसाठी ते इच्छुक होते, तेव्हा नाराज नसीम खान यांची समजूत काढण्यासाठी ही बैठक झाल्याचं खासदार चंद्रकांत हंडोरे यांनी सांगितलं। नसीम खान यांच्यासह भाई जगताप आणि सुरेश शेट्टी हेही इच्छुक होते। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सगळ्या गोष्टी सोडून कोल्हापूरमध्ये बसलेत आणि याचं कारण कळत नाही असा चिमटा आमदार सतेज पाटील यांनी काढला। कोल्हापूरमध्ये महाविकास आघाडीची आज सभा होणार आहे आणि या सभेची तयारी सुरू आहे। सतेज पाटलांनी या तयारीचा आढावा घेतला आणि यावेळी त्यांनी राजवर्धन कदमबांडेंना आत्ताच वारसदाराची आठवण का आली असा सवाल केलाय। पुण्यामधल्या खेड इथे एका धार्मिक कार्यक्रमात एक वेगळं चित्र पाहायला मिळालं।
शिरूर मतदारसंघाचे दोन्ही प्रतिस्पर्धी अमोल कोल्हे आणि शिवाजी आढळराव हे आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं। यावेळी दोघांनी हस्तांदोलन करत चक्क चरण स्पर्श केला। तसंच आजूबाजूला खुर्च्या टाकून ते शेजारी शेजारी बसले होते। या दोघांना एकत्र पाहण्यासाठी नागरिकांनीही गर्दी केली होती। शिरूर लोकसभेचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील आणि अमोल कोल्हे यांच्यात चर्चा झाली। यावेळी फक्त तब्येतीची विचारपूस केली आणि आढळरावांची तब्येत ही ठणठणीत असल्यामुळे बरं वाटलं अशी प्रतिक्रिया कोल्हेंनी दिली। शिर्डी लोकसभा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवार उत्कर्षा रूपवते यांनी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांची संभाजीनगरमध्ये भेट घेतली। आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही भेट महत्त्वाची समजली जाते। यावेळी साईबाबांची प्रतिमा भेट देत जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली। रूपवते यांच्या समेत वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी देखील उपस्थित होते। विरोधकांच्या हातात सांगण्यासारखं काहीच नाही, त्यामुळे मुस्लिम समाज भाजपच्या विरोधात आहे असं पसरवून मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण करण्याचा केविलवाणा प्रयत्न विरोधकांकडून केला जातोय आणि तो यशस्वी होणार नाही असा दावा भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी केलाय। लोकसभेसाठी रायगड मतदारसंघाचे निरीक्षक म्हणून आले असता त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला। बीडमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय। माजी मंत्री सुरेश नवले यांनी पक्षाला जय महाराष्ट्र करण्याचा निर्णय घेतलाय। लोकसभा निवडणुकीमध्ये शिंदे गटाला हा धक्का मानला जातोय। लोकसभा निवडणुकीत आता आगामी वाटचाल काय असणार ते महाविकास आघाडी की माहितीच्या उमेदवाराला पाठिंबा देणार याकडे जिल्ह्याचं लक्ष लागून आहे। बीडमध्ये पंकजा मुंडेंना दिवसभरात दुसऱ्यांदा घोषणाबाजीचा सामना करावा लागलाय। पंकजा प्रचारासाठी किट्टी आडगावमध्ये पोहोचतात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मराठा समाजाच्या तरुणांनी एक मराठा लाख मराठाच्या घोषणा दिल्या। त्याआधी दुपारी माजलगाव तालुक्यातल्या लौळ गावामध्ये सुद्धा आक्रमक मराठा तरुणांनी पंकजा मुंडे यांच्या विरोधात घोषणाबाजी केली। आगामी विधानसभा निवडणुकीत ताकदीनं उतरू अशी घोषणा मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली। कर्नाटकाकडे जात असताना जरांगेंचं धाराशिवमध्ये जंगी स्वागत करण्यात आलं। यावेळी त्यांनी ही मोठी घोषणा केली। सगळे सोयऱ्यांचा अध्यादेश न काढण्यास निवडणुकीमध्ये उतरणार असल्याचं ते म्हणाले। मराठ्यांमुळे पंतप्रधानांवर राज्यात एवढ्या सभा घेण्याची वेळ आल्याचा दावा जरांगेंनी केला। मुंबई शहर आणि उपनगरात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवण्यात आली। येत्या 24 तासात उष्णतेची लाट निर्माण होण्याचा अंदाज आहे। या दरम्यान कमाल तापमान 38 अंशांपर्यंत जाण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे।